नमस्कार मंडळी. पाऊस पडत होता आणि काहीतरी गरमागरम खायची इच्छा होत होती, त्यामुळे मी इथे डाळबाटी बनवलेली आहे. सो चला पटकन सुरुवात करूयात. बनवायला सोपी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर बाटीच्या लेयर्ससुद्धा एकदम चांगल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत आहेत. चला तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला. यासाठी काय करायचं आहे, इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 3 वाट्या गव्हाच्या पिठासाठी आपण इथे 1.5 वाटी रवा घ्यायचा आहे, किंवा इथे तुम्ही समप्रमाणसुद्धा घेऊ शकता. चला तर व्यवस्थित 1.5 वाटी आपण रवा टाकून घेतला आहे. आता इथे मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. एक मोठा चमचा इतका ओवा आपल्याला हातावर क्रश करून त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि 4 चमचे तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला पाणी टाकून चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्ट इतका आपल्याला याचा उंडा मळून घ्यायचा आहे. त्याआधी यामध्ये 1 चमचाभर हळद आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी आधी टाकायचे विसरले, त्यामुळे 1 चमचाभर हळद आपण यामध्ये टाकून घेऊयात. यामुळे आपल्या बाटीला जो आहे रंग जो आहे तो एकदम चांगलासा येतो. 1 चमचाभर हळद आपण आता येथे टाकून घेतलेली आहे. आता व्यवस्थित असा आपल्याला याचा डो जो आहे तो मळून घ्यायचा आहे. चपातीच्या उंड्याच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर उंडा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे. रवा टाकल्यामुळे आपल्या बाटीला एक खुसखुशीतपणा येतो, रवाळपणा येतो. आता इथे पीठ व्यवस्थित असं आपण मळून घेतलेलं आहे. साधारण 10 ते 15 मिनिट आपल्याला याला आता झाकून ठेवायचे थोडा वेळ, जेणेकरून पीठ आणि कारण आपण रवा घातलेला आहे तो व्यवस्थित असा भिजावा. यासाठी 10 मिनिटानंतर बघू शकता पीठ व्यवस्थित असं आपलं भिजलेलं आहे. तर लगेच आता आपण बाटी बनवायला सुरुवात करून घेऊयात. पिठाचे समआकारात आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. इथे मी 6 गोळे याचे करून घेतलेले आहेत समआकारामध्ये. आता याच्या चपात्या आपल्याला किंवा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत, त्या लाटून घेऊयात. थोडंसं पीठ टाकून मध्यम आकारामध्ये आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. अजिबात घडी वगैरे न घालता तशीच आपल्याला त्याची साधी चपाती लाटून घ्यायची आहे. जसं व्हिडिओ दाखवलेला आहे सेम त्या पद्धतीने आपण ती लाटून घेऊयात. आता लाटून झालेली आहे, त्यावर आपल्याला सगळीकडून व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचे. यामुळे काय होतं की आपली बाटीच्या घड्या चांगल्या पडतात, एकदम चांगलेसे लेयर्स पडतात. आता तेल लावून घ्यायचे आणि दोन्ही बाजूच्या कटा एकमेकावर ठेवून घ्यायच्यात आणि त्यावर आणखीन असं तेल लावून त्याचा गोल आकारामध्ये आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे. इथे मी 2 प्रकारे त्याचा उंडा बनवायचा दाखवणार आहे. सो इथे बघू शकता, इथे आपण घड्या पाडून असा हा एक उंडा बनवून घेतलेला आहे. सो यालाही आपण साईडला ठेवून घेऊयात आणि लगेच हा दुसरा सुद्धा उंडा आपण इथे बनवून घेऊयात. इथे दुसरी चपाती आपण लाटून घेतलेली आहे, त्यावर तेल लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि 2 भागामध्ये आपण असं रोल करून घेतलेला, जोडून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला मधल्या बाजूनी कट करून घ्यायचा आहे. म्हणजे एका ह्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. हे बघू शकता अशा पद्धतीने. आता असेच सगळे रोल्स आपल्याला बनवून घ्यायचेत आणि येथे आपल्याला 15 ते 20 मिनिट यांना वाफवून घ्यायचं आहे. आपण येथे भांडं आधीच प्रीहीट होण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये सगळे उंडे तयार केलेले ठेवून घ्यायचे बाट्या आणि 15 ते 20 मिनिटे चांगलंसं त्याला वाफवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर बघू शकता चांगल्या प्रकारे ते वाफवून तयार झालेले आहेत. आता त्यांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता अजिबात कुठेही चिवट राहिलेली नाही. एकदम मोकळी सुटसुटीत अशी आपल्या या बाट्या तयार झालेल्या आहेत. इथे आपण 2 प्रकारामध्ये बाट्या बनवलेल्या आहेत.
सो दोन्ही प्रकार इथे बघू शकता। आता इथे सगळ्या बाट्या आपण कट करून घ्यायच्यात। एकदम सुंदर असे लेयर्स सुद्धा पडलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने। आता चला तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल चांगलंसं गरम झालंय, त्यामध्ये बाट्या टाकून चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस असं आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे। चवीला उत्तम असे लागतात। अगदी कमी खर्चात घरच्या सामानात बनणारी आणि एकदम खमंग अशी ही रेसिपी आहे। पावसाळ्याच्या वेळेस काहीतरी गरमागरम खायचं मन करत असेल तर ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। इथे आपण त्याला चांगलं असं तळून घ्यायचे, दोन्ही बाजूनी खरपूस मीडियम टू हाय गॅसवर तळून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित असं तळलं जाईल, रंग सुरेख येईल। अशा पद्धतीने इथे आपण हे बाट्या जे आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि इथे बघू शकता लेयर्स एकदम किती सुंदर असे लेयर्स त्याला पडलेले आहेत। तर आता यांना आपण काढून घेऊयात आणि गरमागरम वरणासोबत त्याचा आपण आस्वाद घेऊयात। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसही। तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा। धन्यवाद।